कर घ्या केला चालू केला मंत्रिमंडळाचा विस्तार इतके दिवस लोटूनही अजून होऊ शकला नाही. शेवटी नागपुरात होते आहे. काय सांगाल? काय खरं तर आता मंत्रिमंडळ काय होईल नाही होईल त्यांचं ते करत बसतील. आता शेतकरी आत्महत्या करतोय मोठ्या प्रमाणामध्ये. सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही. यांनी सांगितलं होतं की कर्जमुक्ती करू राज्याची, त्याची वाट पाहतोय आम्ही. राज्य कधी कर्जमुक्त करणार आहे? शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करणार, कर्जमुक्ती देणार ही घोषणा आणि त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये जाहीरनाम्यामध्ये महायुतीने दिलेली आहे. आम्हाला पहिल्यांदा या मंत्रिमंडळ तुम्ही नागपुरात करा, मुंबईत करा, तुम्ही मंत्रिमंडळाची चिंता करत बसा. आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. आम्हाला सरकार आलेलं आहे, तुमचं लोकांनी मॅन्डेट दिलेला आहे. आता सोयाबीनला भाव कधी देताय, कापसाला भाव कधी देताय आणि शेतकऱ्यांची कर्जमुक्ती कधी करताय याचं उत्तर आम्हाला सरकारकडून पाहिजे आहे. आणि ते त्याच्यावर आमचा सरकारकडे आमचा प्रश्न आहे. थंडीचे दिवस आहे. हिंगोलीमध्ये 43 ज्या महिला होत्या शस्त्रक्रियेनंतर त्यांना खाली जमिनीवर झोपवण्यात आलं. आरोग्य विभागाचं तर बट्ट्याबोळ झालेला आहे. बोगस औषधी, बोगस खरेदी, भ्रष्टाचार. आता बघतो आम्ही किती स्वच्छ कारभार करतात ते. चोरांचा सुळसुळाट झालाय. तुम्ही किती पैसे खा, 100ची नोट खा, 500ची नोट खा, पण लोकांना जे मूलभूत गरजा आहेत ते तर द्या. जर यावेळेस इतका म्हणजे ओल्या बाळंतींना जर खाली झोपायची पाळी आली, शस्त्रक्रिया करणाऱ्यांची खाली झोपायची पाळी आली, तर हे आरोग्य विभाग काही अस्तित्वात आहे का महाराष्ट्रामध्ये? आणि सरकार येऊन इतके दिवस झालेत, आज महिना लोटलाय, सरकार आला कशासाठी? निवळ काय मंत्रीपद, सत्ता, उपमुख्यमंत्रीपद, मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी आहे काय? महाराष्ट्रातल्या जनतेला वाऱ्यावर सोडून तुमचा काही होत नाही. तुम्ही आपसात बसून मार्ग काढत नाही आणि महाराष्ट्रातल्या जनतेला, शेतकऱ्याला न्याय देत नाही. त्यासाठी आमच्या अधिवेशनामध्ये हा फोकस असणार आहे. अधिवेशनामध्ये आम्हाला सरकारकडून अपेक्षा आहे की शेतकऱ्याची कर्जमुक्ती घोषणा केल्याप्रमाणे घोषणा करा. निर्णय घेतल्याप्रमाणे तुम्ही लोकांना आश्वासन दिल्याप्रमाणे कापसाला 10,000 रुपये भाव द्या, सोयाबीनला MSP प्रमाणे भाव द्या, ही आमची मागणी असणार आहे. आणि आरोग्य यंत्रणा जी विस्कळीत झाली, आरोग्य यंत्रणेचं जे बट्ट्याबोळ झाला आहे, त्या मंत्र्यासह ही कारवाई करा. आणि यामध्ये जे जे सहभागी असतील त्या सर्वांवर कारवाई करा, ही आमची मागणी असणार आहे. ईव्हीएम मॅनिप्युलेट होऊ शकते अशा शेवटचा